नमस्कार. सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश जयंती म्हणजे काय हो? गणेश जयंती हा गणपती बाप्पाचा खरा जन्मदिवस मानला जातो. हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. महाराष्ट्रात आणि गोव्यात हा सण खूप लोकप्रिय आहे. या दिवशी गणपतीच्या जन्माची पूजा केली जाते. मोदक, तिळाचे लाडू, तिळकूट हे नैवेद्य दाखवले जातात. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमधला फरक. गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद शुक्ल चतुर्थी ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या महिन्यात येतो. हा सण गणपतीच्या पृथ्वीवर आगमनाचा आणि वर्षभराच्या भेटीचा उत्सव आहे. पार्वती मातेने गणपतीला घडवलं आणि शंकराने त्याचे मस्तक बदलले अशी प्रसिद्ध कथा आहे. पण हा जन्मदिवस नाही आहे. गणेश जयंती माघ शुक्ल चतुर्थी जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यात येतो. हा गणपतीचा खरा जन्मदिवस मानला जातो. पुराणानुसार ह्या दिवशी गणेशाचे तत्व पृथ्वीवर प्रथम अवतरले. या दिवशी गणेशांचे तत्व 1000 पट जास्त कार्यरत असतात. म्हणून विघ्नहर्ता म्हणून पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. पुराणानुसार म्हणजे गणेश पुराण किंवा विष्णू पुराण किंवा इतर कोणत्याही पुराणानुसार गणपतीने नरांतक आणि देवतांक सारख्या राक्षसांचा वध करण्यासाठी मोहतकट विनायक किंवा ढोंडीराज स्वरूपात अवतार घेतला. काही कथांनुसार कश्यप ऋषीच्या कुटुंबात विनायक म्हणून जन्म झाला. पण मुख्य म्हणजे या दिवशी गणेशाने राक्षसांचा संहार करून देव आणि मनुष्यांचं रक्षण केलं. माघी चतुर्थीला गणरायांचा जन्म झाला आणि त्यामुळे हा दिवस विशेष आहे. तुम्हाला माहीत आहे का, मोहटकट विनायकाने पहिली महिला सैन्य तयार केली होती. गणेश पुराणात एक रंजक कथा आहे. गणपतीने नरांतक आणि देवांतक राक्षसांचा नाश करण्यासाठी पहिली महिला सैन्य तुकडी तयार केली होती. त्याने स्त्रियांना शस्त्रे दिली, त्यांना प्रशिक्षण दिले आणि त्या सैन्याने राक्षसांशी लढा दिला. हे गणपतीच्या स्त्रीशक्तीला मान देणाऱ्या स्वरूपाचे उदाहरण आहे. म्हणजे बाप्पा फक्त बुद्धिमान नव्हे तर महिला सशक्तीकरणाचे पहिले प्रतीक होते. माघी जयंतीला पृथ्वीची चतुर्थी असं का म्हणतात? हे दिवस पृथ्वीचा जन्मदिवस मानला जातो. महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या आश्रमात मोहकटक गणपतीचा जन्म झाला. म्हणून या दिवशी गणपतीची पूजा केल्याने पृथ्वी आणि माणसांचे संबंध मजबूत होतात. काही ठिकाणी या दिवशी पृथ्वी मातेचीही पूजा करतात. तुम्हाला माहीत आहे का, गणपतीला जसे मोदक प्रिय आहेत तसे तिळाचे लाडूही प्रिय आहेत. पण का प्रिय आहेत? भाद्रपदात उकडीचे मोदक, पण माघीला तिळगुळ, कारण तीळ हे पाप नष्ट करतात. काळे तीळ म्हणजेच काळे कर्म नष्ट, गुळ गोडवा आणतो. एक छोटीशी लोककथा. एकदा गणपतीने तीळ खाऊन पाप नष्ट केले आणि म्हणाले, हे तीळ मला खूप आवडतात. म्हणून या दिवशी तिळकूट म्हणजेच तिळपळस गुळ अर्पण करतात. मी आज ही कथा वाचली होती. म्हटलं चला मी तुमच्यासोबत शेअर करूयात. त्याचबरोबर मी मोदकही बनवून घेतले. तयार झालेत आपले मोदक. बाप्पाला नैवेद्य दाखवूनही झाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माघी गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाप्पा सर्वांच्या विघ्न दूर करो आणि सुखी समृद्धी देव. जय गणेश. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.